आज मी तुम्हाला पराठ्यावर खायसाठी एक मिरच्याची अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या मोठ्या असतात त्या बिन तिखटाच्या मिरच्या, तसे एका मिरचीचे 2 तुकडे असे मी करून घेतलेले आहेत। ह्या जे आहेत घेतलेल्या आहेत ना, ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, तर त्यांना पण स्वच्छ धुवून असे मधोमध मी अशी चीर करून घेतलेली आहे। आणि ह्या असतात ना, ह्या कमी तिखट असतात, तिखट असतात पण कमी तिखट असते, ह्यांना पण मी अशी चीर करून घेतलेली आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं जिरं आणि थोडीशी हिंग पावडर। त्यात टाकायचं आपल्याला ह्या मिरच्या आणि मीडियम गॅसवर एक 2 मिनिटं आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। परतायचे किती माहिती आहे का, हे असे डाग पडले पाहिजेत सगळीकडे, त्यासाठी बघा हे असं करायचं, दाबायचं मिरची बघा मी सगळ्या साईडनं अशी हलवून चांगली भाजून घेतलेली आहे आणि अशी दाबून घ्यायची। गॅस केलेला आहे बारीक। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं काळं मीठ, छोटा 1 चमचा जिरेपूड, छोटा 1 चमचा धनेपूड, छोटा अर्धा चमचा बघा चाट मसाला, थोडीशी एकदम बघा आमचूर पावडर टाकलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर, त्यात टाकणार एकदम थोडीशी हळद। आता हे सगळं गॅस केलेला आहे बारीक आणि हलवून घेऊया। गॅस एकदम बारीक करायचा आणि ह्याच्यावर आपण 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं, तर ह्याचं वाफाचं पाणी ना त्या मिरचीवर पडलं जाईल। 2 ते 3 मिनिटासाठी बघा मी बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं, आणि झाकण ठेवल्यानंतर असं जे पाणी सुटतं ना ते त्याच्यात पडतं, असं ओलसरसं होतं बघा। आणि हे काय करायचं माहितीये का, आता थंड झालं का नाही की काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं, मग जेव्हा आपण पराठे बनवतो ना त्या पराठ्यावर खायचं, किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वरण भातावर एकदम मस्त लागतं।